राज्यात सध्या एकच राजकीय ऑपरेशनची चर्चा सुरू आहे आणि ते म्हणजे ऑपरेशन टायगर। गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटातील अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत होत्या, पण आता या चर्चांना अधिक बळ देणारी एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे। दिल्लीत आज ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीसाठी पक्षांकडून अधिकृत व्हीप देखील जारी करण्यात आला होता, त्यामुळे सर्व खासदार उपस्थितीत राहतील अशी अपेक्षा होती। मात्र जे घडलं त्याने मातोश्रीपासून दिल्लीपर्यंत राजकीय भूकंप निर्माण झाला। लोकसभेतील ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदार बैठकीला गैरहजर राहिले। ही केवळ अनुपस्थिती नव्हती, तर त्यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याची चर्चा सुरू झाली। सूत्रांच्या माहितीनुसार हे सर्व खासदार कालपर्यंत दिल्लीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होते, मात्र पहाटेच्या सुमारास अचानक त्यांच्या हालचाली बदलल्या गेल्या। ठाकरे गटाकडून संपर्क साधून त्यांचे मनपरिवर्तन होऊ नये यासाठी त्यांना थेट राजस्थानच्या जयपूरमध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे काल रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण ऑपरेशनवर काम सुरू होते। सूत्रांचे म्हणणे आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खासदारांशी थेट संवाद साधला। जवळपास अर्धा तास चाललेल्या चर्चेत अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली। या चर्चेत काही महत्त्वाच्या खासदारांचाही सहभाग असल्याचं बोललं जात आहे। आगामी निवडणुका, राजकीय भविष्य आणि संघटनात्मक पाठबळ यावर सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या खासदारांना तुमच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी आम्ही घेऊ असा स्पष्ट संदेश देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। यानंतरच अनेक खासदारांनी आपली भूमिका निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या संपूर्ण घडामोडीची सूत्रे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हातात असल्याची माहिती समोर येत आहे। दिल्लीत तळ टोकून त्यांनी प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवलं आणि संपूर्ण ऑपरेशन समन्वय म्हणून काम केल्याचं बोललं जात आहे। आता यामधील सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे खासदार केवळ बैठकीला गैरहजर राहिले आहेत की ते पुढील काही दिवसात मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत। कारण सूत्रांच्या माहितीनुसार या खासदारांकडून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचंही बोललं जात आहे। त्या संदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहे। जर हे खरं ठरलं तर ठाकरे गटासाठी हा केवळ धक्का नसेल, तर लोकसभेतील त्यांची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात कमी करणारा निर्णय ठरू शकतो। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्कर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।